हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली ही जी काही ब्लाऊज डिझाईन आहे त्याची मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन सहजच बनवता यावी यासाठी. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही ब्लाऊज डिझाईन इतकी सुंदर आहे की यामुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असे लुक येईल. कारण असंही कस्टमरची रिक्वायरमेंट असते की त्यांना नवीन डिझाईनची आयडिया हवी असते आणि अशा वेळेस आपल्याला सुद्धा सुचत नाही की कस्टमरला नवीन डिझाईनची आयडिया कशी द्यावी. सो या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकता. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाणार आहे. कारण मी जेवढं शक्य आहे तेवढ्या साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस. खरं तर खूप छान असा ब्लाऊज पीस आहे आणि यावर आज आपण ट्रेंडिंग अशी सगळ्यांची आवडत्या पान गळ्यावर डिझाईन बनवणार आहोत. त्याचबरोबर इथे आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेली आहे, म्हणजेच बॅक पार्टची. आणि सगळ्यात आधी आता याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता यावी यासाठी. सो बघा, इथे ब्लाऊजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला 2.5 इंच गळा रुंदी आणि टोटल 5.5 इंचाची आपण शोल्डरची मार्किंग करून घेतलेली आहे. आता यानंतर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे 5.5 इंच घेतलेला आहे. क्रॉसमध्ये 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा ड्रॉ केलेला आहे. इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन, 8.5 अधिक 1.5 असं आपण टोटल 10 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतला. आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे. सो बघा, मग तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे. सो बघा, मग मी इथे टोटल 10.5 इंचाला मार्किंग करून घेते. त्यानंतर 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग खालच्या साईडला आपल्याला करून घ्यायची आहे आणि वरच्या साईडला तर आपण गळारुंदीची मार्किंग ऑलरेडी केलेली आहे. आता यानंतर पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून इथे आपल्याला एक बॉक्स तयार करायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे, तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने एक बॉक्स तयार करून घ्यावा लागतो. आणि मग यानंतर आपला जो काही मेन गळा असेल किंवा जो काही शेप असेल तर त्याची मार्किंग आपण इथे करत असतो. सो बघा, मग इथून मी किंचित आतमध्ये घेतलं, त्यानंतर ह्या बॉक्सच्या बाहेर काढलेला आहे आणि मग इथे द्यायचा आहे आपल्याला पानगळ्याचा शेप. तर तुम्हाला किती डीप हवा आहे तर ते ऍक्च्युली तुमच्यावर डिपेंड आहे. सो बघा, मग फायनली अशा पद्धतीने मी पानगळ्याची इथे परफेक्ट अशी मार्किंग करून घेतलेली आहे. जर तुम्हाला हा गळा कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर मग तुम्ही हीच मार्किंग कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची आहे. पण आज आपण कॅनव्हास पेपर यूज करणार नाही आहोत, सो त्यामुळे मग जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे मी कटिंग करून घेते. सो बघा, मग कटिंग करताना अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक कटिंग करायची आहे, कारण की कटिंग सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. कटिंग करताना जर चूक झाली तर मग आपला गळा बिघडू शकतो, सो तसं इथे होऊ देऊ नका. आणि फायनली आपली इथे गळ्याची मार्किंग आणि कटिंग असं दोन्हीही झालेलं आहे. सो चला मग आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर बघा, मग खरं तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यावा लागणार आहे. सो त्यासाठी सगळ्यात आधी जो काही मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा. त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे. सेंटरला 1 पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला 1 अशा टोटल 3 पिना आपल्याला इथे लावून घ्यायच्या आहे. आणि मग सगळ्यात आधी आता गळ्याच्या कडेकडेने साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, टीप मारताना अजिबातच मार्जिन कमी जास्त व्हायला नको, कारण आता आपण जे टीप मारणार आहोत त्यावरच आपल्या गळ्याचं संपूर्ण फिनिशिंग लुक डिपेंड आहे. फिटिंग सुद्धा त्यावर डिपेंड आहे. त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक सावकाश एकसारखं मार्जिन ठेवत इथे गळ्याच्या साईडने आपण टीप मारून घेतलेली आहे. यानंतर आता लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा टीप मारूयात. तर इथे आपल्याला अर्धा इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायचं आहे. या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं.
त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं होतं कमरेच्या साईडला तर ते आपण कटिंग करून घेतलेलं आहे. आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. म्हणजे जेवढं अस्तर आहे ना अगदी त्याच लेवलमध्ये आपल्याला इथे हे ठेवायचं आहे. आता ते कट झाल्यानंतर ह्या गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. अजून महत्वाचा पॉइंट आहे ते म्हणजे कट्स मारताना चुकूनही आपल्या गळ्याला च्या साईडने म्हणजे ब्लाउजला एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची. आणि बघा मग ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट सरळ करायचा. अगदी सावकाश, खूप जोरात खेचायचं नाहीये. आणि सरळ केल्यानंतर कमरेच्या साईडला गळ्याच्या साईडनी अगदी व्यवस्थित ह्या पद्धतीने सेट करायचं. आणि मग सगळ्यात आधी गळ्याच्या साईडने आपल्याला द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग लक्षात राहू द्या, दाबटीप देताना जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्वाची टिप्स आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. कारण आता जी दाबटीप देणार आहोत त्यावरच फिनिशिंग, फिटिंग हे सगळं लुक वगैरे डिपेंड आहे. त्यामुळे अगदी सावकाश आणि काळजीपूर्वक आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि बघा मग फायनली गळ्याचा शेप अगदी परफेक्ट असा आलेला आहे, जसा आपल्याला हवा होता तसाच. ठीक आहे. आता यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित सावकाश इथे सुद्धा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि ऍक्च्युली बघितल्यावर तुमच्या लक्षात येते की फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे. त्याचबरोबर गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही सोबतच फिनिशिंग इथे रेडी झालेला आहे. इथे कुठेही गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरज सुद्धा नाहीये. सो परफेक्ट बॅक पार्ट बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. आणि त्यानंतर ह्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला कडेकडेने जोडून घ्यायचं. हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग फायनली अगदी परफेक्ट जोडून घेतलं. आता हे जोडल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आपलं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून परफेक्ट असा बॅक पार्ट आपल्याला इथे रेडी करायचा आहे. पुढची डिझाईन बनवण्याच्या आधीच, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून स्टिचिंग करणं इझी जावं यासाठी. सो म्हणूनच आठवणीने मग हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं. आणि बघा फायनली परफेक्ट असा आपला इथपर्यंत बॅक पार्ट रेडी झालेला आहे. आय होप सो इथपर्यंत तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. यानंतर पुढची स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला एक पट्टी इथे तयार करायची आहे. त्यासाठी आपल्याला ही पट्टी आधी जॉईन करून घ्यावी लागणार आहे, कारण की एवढी आपल्याला पुरणार नाहीये. सो बघा मग मी सिंपल इथे एक टीप मारून घेते. आणि ही टीप मारून झाल्यानंतर कडेचं एक्स्ट्राचं सुद्धा मी इथे कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर काय करायचं, ही जी काही पट्टी आहे ना तर ती ह्या पद्धतीने फोल्ड करायची. आणि जी काही पट्टी आपण कट केलेली आहे तर ती अंदाजे कट केलेली आहे, खूप काही मोजलेली नाहीये. त्यामुळे मग जे काही एक्स्ट्राचं वाटत असेल तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आणि बघा परफेक्ट अशी ही पट्टी इथे तयार झालेली आहे. त्यानंतर ती ह्या पद्धतीने फोल्ड करत आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. सो लक्षात राहू द्या, तुम्हाला किती रुंदीची पट्टी हवी आहे त्यावर डिपेंड आहे की किती अंतर सोडून किंवा किती मार्जिन सोडून टीप मारायची आहे. खरं तर आता ही पट्टी आपली सरळच आहे. तुम्ही ही उलटा कपडा ठेवून टीप मारून पट्टी सरळही करू शकतात, म्हणजे तुम्हाला जसं वाटत असेल तसं. पण इथे मी सिम्पली कडेकडेने एक टीप मारून घेतलेली आहे. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते इथे कट करून घेते, जेणेकरून पुढचं आपली स्टेप जी आहे तर ती आपल्याला सोपं जाईल. आणि फिनिशिंगसाठी सुद्धा हा पॉईंट खरं तर खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि टीप मारताना ना एकसारखं मार्जिन ठेवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपली पट्टी व्यवस्थित एकसारखी होईल. आणि पट्टी जर एकसारखी झाली तर पुढची डिझाईन सुद्धा ऑब्वियस आहे व्यवस्थित एकसारखी होणार आहे. आता ह्या पट्टीचे ह्या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकत इथे आपल्याला फ्रिल तयार करून घ्यायची आहे. सो बघा खरं तर ना तुमचं जर साडी आणि ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट असेल तर साडीचा कपडा वापरून फ्रिल बनवायची. कॉन्ट्रास्ट याने काय होईल, या डिझाईनला अजूनच सुंदर असं लुक येईल. पण इथे साडी आणि ब्लाउज पीसचा कलर सेम होता, सो त्यामुळे मग मी इथे सेम कलरचा कपडा घेतलेला आहे. तर तुमच्या साडीवर डिपेंड आहे की तुम्ही कुठला कॉन्ट्रास्ट कपडा इथे यूज करू शकता, किंवा सिम्पली तुम्ही गोल्डन सुद्धा नक्कीच यूज करू शकता. बट इथे मी सेम घेतलेला आहे. कधी कधी सेम मॅचिंग सुद्धा छान दिसतं, सो म्हटलं चला ट्राय करून बघावा. तर पुढे तुमच्या आणि माझ्या दोघांच्या आपल्या लक्षात येईल की लुक कसं येते ते. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने मी इथे हे फ्रिल तयार करून घेतलेलं आहे. महत्वाचं
हे आहे की फ्रिल तयार करताना जे काही प्लेट्स आपण टाकलेल्या आहेत तर त्या 2 प्लेट्स मधलं अंतर कमी जास्त व्हायला नको याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. फिनिशिंगसाठी हा पॉईंट खूपच इम्पॉर्टंट आहे. इथे एक मार्किंग करून घेतलेली आहे आणि बघा मग हे तयार झालेल्या फ्रिलच्या कडेकडेने मला कपडा थोडासा ना तिरका किंवा कमी जास्त असं वाटतोय, तर तो मी इथे कट करून हे व्यवस्थित सेट करून घेते जेणेकरून आपली डिझाईन अगदी परफेक्ट तयार व्हावी यासाठी. सो आता हे तयार झालेलं फ्रिल आपल्याला गळ्याला लावायचं आहे. ते सुद्धा एकाच साईडला लावायचे आहे. म्हणजेच आपण आज पान गळ्यावर खूप सुंदर अशी वन साइड ब्लाउज डिझाईन खरं तर बनवत आहोत. सो बघा मग गळ्याच्या कडेकडेने आपल्याला अगदी व्यवस्थित सावकाश काळजीपूर्वक एकसारखं फ्रिल लावून घ्यायचं आहे. गळ्याच्या तिथे बघा किंचितसं तुम्हाला मार्जिन दिसत असेल, खूप काही मार्जिन इथे नाहीये. ऍक्च्युली इथून धागे वगैरे पण निघायला नको आणि गळ्याचा शेपही चेंज व्हायला नको, तर या हिशोबाने थोडंसं मार्जिन ठेवायचं. सेंटर पर्यंत बघा इथपर्यंत फ्रिल लावलं की कंटिन्यू मगाशी बघा आपण थोडासा कर्व ड्रॉ केला होता, खडूने मी तुम्हाला दाखवलं होतं, तर अगदी व्यवस्थित त्याच शेपवर आपल्याला म्हणजे ज्या मार्किंगवर आपल्याला हे फ्रिल लावायचं आहे. आणि इथे शेवटी ना किंचितसं थोडंसं फोल्ड करून मी आडवी टीपही टाकून देते जेणेकरून आपलं फ्रिल अगदी व्यवस्थित तिथे सेट होऊन जाईल. सो बघा मग अशा पद्धतीने आपण वन साइड अगदी व्यवस्थित फ्रिल लावलेला आहे. त्यानंतर बघा इथे ब्लाऊजला ना खरंच कॉपर गोल्डन कलरचं वर्क आहे. सो त्यामुळे मग त्याला मॅच होईल अशी कॉपर गोल्डन कलरची लेस आपण इथे घेतलेली आहे आणि ती गळ्याच्या कडेने लावायची आहे. फक्त सेंटर पर्यंत लावायची आहे, लक्षात राहू द्या. म्हणजे ज्या साईडने आपण इथे फ्रिल लावलेले नाहीये तिथे लावली आणि आता ही लेस छान अशी छोटीशी नाजूक घेतलेली आहे. पण तरी सुद्धा या लेसला आपल्याला दुसऱ्या साईडने टीप देऊन घ्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते, लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप देण्याची सवय लावून घ्यायची आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. खरं तर त्याचे 2-3 फायदे आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि त्याहीपेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. सो बघा मग आपण लेसला दोन्ही साईडने टीप दिली आणि थोडंसं किंचितचं मार्जिन ठेवत अजून एक लेअरमध्ये ही लेस लावून घेतलेली आहे. खरं तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकता, बारीकही करू शकता. जर तुम्हाला ब्रॉड डिझायनर एखादी लेस यूज करायची असेल तर तुम्ही तशीही करू शकता, ठीक आहे. पण मी इथे छान अशी छोटीशी नाजूक लेस घेतलेली आहे. आता 2 लेअरमध्ये लावून झाल्यानंतर जिथे आपण फ्रिल लावलेली आहे ना तर त्याच्या कडेने सुद्धा आपल्याला एक लेस लावायची आहे. खरं तर ह्या स्टेपने म्हणजे इथे लेस लावण्याचं कारण अजून एक आहे की त्यामुळे काय होईल की आपले जे काही फ्रिलचं धागे आहेत तर ते निघण्याचे चान्सेस राहणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग सुद्धा अगदी व्यवस्थित मेंटेन राहील. आणि जर तुम्हाला इथे लेस लावायची नसेल तर मग तुम्ही आधीच पट्टी काय करायची, सरळ म्हणजे उलटी करून त्याला प्लेट्स टाकायचे. पण तरी सुद्धा लेस लावल्याने फिनिशिंग लुक अजून छान उठून दिसणार आहे. सो त्यामुळे मग तुम्ही सुद्धा नक्कीच इथे लेस लावू शकतात. आणि बघा मग ह्या लेसला सुद्धा मी दोन्ही साईडने इथे टिप देऊन घेत आहे. खरं तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. सो बघा मग फायनली किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे बॅक साईडला टक्स टाकायचे आहे. सो बघा मग सेंटर पासून 4.5 इंच, अर्धा इंच साईडला आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्स सुद्धा मी टाकून घेतला. आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे. लक्षात राहू द्या, टक्सला नेहमी डबल टिप द्यायची. त्याचबरोबर सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही. खरं तर योग्य पद्धतीने टक्स टाकणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा टक्स व्यवस्थित परफेक्ट न टाकल्यामुळे ब्लाऊज फिटिंगला प्रॉब्लेम येतो, पाठीमागच्या साईडने ब्लाऊज उचलला जातो. सो तसं होऊ नये त्यासाठी ह्या पद्धतीने टक्स टाका, नक्कीच परफेक्ट अशी फिनिशिंग तुमच्या ब्लाऊजला येईलच. आता बघा इथे पानगळा आहे, सो त्यामुळे आपल्याला कंपल्सरी इथे नॉट लावावेच लागणार आहे. पानगळा आणि मटका गळ्याला कंपल्सरी लावावेच लागते. सो मी रेडीमेड कॉपर गोल्डन कलरची नॉट इथे घेतलेली आहे आणि एका ब्लाऊजसाठी 1 मीटर सफिशियंट असते. सो तुम्ही सुद्धा जर कापडी बनवायची असेल तर बनवू शकतात किंवा ह्या पद्धतीने सुद्धा रेडीमेड नॉट यूज करू शकतात. त्यानंतर आपल्याला सिंपल असं फॅब्रिक पासून इथे लटकन बनवायचं आहे. जर तुम्हाला बाजारात जे मिळतात छान डिझायनर थोडे वेगळ्या पद्धतीचे हेवीवाले तर तसेही तुम्ही इथे लावू शकतात. बट आज आपण इथे सिंपल असे फॅब्रिकचे लटकन बनवणार आहोत. असंही सिंपल फॅब्रिकचे लटकनमुळे सुद्धा ब्लाऊजला छान लुक येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅब्रिक पासून तयार झालेले लटकन खराबही होत नाही. सो मग तुम्ही सुद्धा नक्कीच ह्या पद्धतीने बनवू शकतात. आणि खरं तर आज आपण जे काही लटकन डिझाईन बनवत आहोत ना तर त्याची पद्धत खूप सोपी आहे. कमीत कमी टाइममध्ये परफेक्ट असे हे लटकन तयार होतात. सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघू शकतात.
बघा फायनली दोन्ही पण लटकन परफेक्ट असे तयार झाले. त्यानंतर सेंटर पासून कट केलं आणि आता शोल्डरला आपण म्हणजे गळ्याला लावून घेऊयात. तर बघा शोल्डर पासून साधारणतः आपल्याला 2.5 ते 3 इंचावर हे नॉट लावायचं आहे. डबल टिप देऊन लॉक केलं. तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे, जेणेकरून दोन्ही पण आपले अगदी व्यवस्थित परफेक्ट एकाच लेवलमध्ये लागले जावेत. यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचा फायदा हा आहे की एकाच लेवलमध्ये लागल्यामुळे काय होतं, फिटिंग आणि फिनिशिंगला काही प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. आता हे नॉट तुम्हाला बांधून दाखवते. खरं तर ब्लाऊज घातल्यानंतर तुम्हाला किती टाईट लूज हवं आहे तर हे टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. सो बघा मग हा बॅक पार्ट आपला फायनली रेडी झालेला आहे. तर मी तुम्हाला जवळून लुक दाखवते म्हणजे तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की डिझाईन आपली कशी तयार झालेली आहे, लेस कुठली यूज केलेली आहे, हे सगळंच व्यवस्थित इन डिटेल. ठीक. सो बघा मग फायनली पानगळ्यावर आपण वन साइड खूप लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मध्ये ही डिझाईन बनवून घेतलेली आहे. खरं तर या डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. त्याचबरोबर आपण जी काही लेस यूज केलेली आहे तर ती सुद्धा खूप सुंदर नाजूक डिझायनर आहे आणि त्यामुळे सुद्धा आपली ही डिझाईन अजूनच छान उठून दिसते. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खरं तर मी संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेले आहे, जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहज बनवता यावी यासाठी. आणि बऱ्याचदा कस्टमरला पानगळाच हवा असतो, काही कस्टमरची चॉईस असते. सो अशा वेळेस आपल्याला त्याच डिझाईन बनवून कंटाळा येतो, वेगळी युनिक डिझाईन बनवायची असते. कस्टमरला सुद्धा नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते. सो या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही डिझाईन नक्कीच आवडेल. ठीक आहे. सो मग ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडी ब्लाऊज उठून दिसेल. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो बघा मग फायनली खरं तर किती सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येत आहे की फिनिशिंग सुद्धा किती सुंदर आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या डिझाईनची मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. सो ह्या पद्धतीने तुम्ही स्टिच करून बघा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.